हातकणंगले तालुक्यातील हुपरीसह रांगोळी, रेंदाळ, पट्टणकडोली, तळणगे, इंगळी, येळगुड, जंगमवाडी परिसरातील गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाली। रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम यावेळी पार पडले। जग बदल घालूनी घाव गेले सांगून भीमराव, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीये काहिली अशा 51 सरस काव्य आणि साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती सोहळा उत्साहात पार पडला। हातकणंगले तालुक्यातील हुपरीसह रांगोळी, रेंदाळ, पट्टणकडोली, तळणगे, इंगळी, येळगुड, जंगमवाडी आणि परिसरातील गावात मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवण्यात आले। हुपरी शहरात मातंग समाजातील तरुणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव वाटेगावहून आणलेल्या ज्योतीचं स्वागत केलं। माळ भागावरील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, संभाजी माने झोपडपट्टी, सिद्धार्थनगर वसाहतीत समस्त मातंग समाजाच्या वतीनं अण्णाभाऊंचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला। तर गाव भागातील अण्णाभाऊ साठे चौकात जयंती सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती किरण कांबळे, नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, रोहित शेटे, नगरसेविका गीतांजली पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील, अनिल धोंगडे, सुनील धोंगडे, बाळासाहेब कंगणे, कबीर अळतेकर, रावसाहेब धोंगडे, संतोष कंगणे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधव उपस्थित होते। रेंदाळ ग्रामपंचायतीत सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे आणि सदस्यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तर इंगळी ग्रामपंचायत कार्यालय, मातंग समाज मंदिर, तळणगे फाटा इथं सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच मियालाल पटेल आणि सदस्यांच्या हस्ते अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आलं। रांगोळी गावात मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत विविध उपक्रम पार पडले। यावेळी विजय माने, राकेश आदमाने, प्रदीप माने, अनिल माने, शेखर आवळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।